एका धक्कादायक आणि दुःखद बातमीनं अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं आकस्मिक निधन झालंय। पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं। पुण्यातल्या भरतनाट्य मंदिरात नाट्य त्रिविधा या कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या, तिथेच त्यांचं निधन झालं। विविध मराठी मालिका, नाटकं आणि चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या। मूळच्या पुण्याच्या असलेल्या अश्विनी एकबोटे यांनी शालेय दिवसांपासूनच विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता। त्या भरतनाट्यमही शिकल्या होत्या। रंगमंचाशी जोडलेल्या या गुणी अभिनेत्रीची रंगमंदिरात उपस्थित असतानाच अशी अचानक एक्झिट होणं सर्वांनाच चटका लावून गेलाय। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अरुण, नेमकी काय अधिक माहिती आहे? भूषण, आता जसं आपण सांगितलं की नृत्य, नाट्य आणि संगीत यांचा सुरेल प्रवास आहे, अशा आशयाचा हा नाट्य त्रिविधा नावाचा कार्यक्रम पुण्यातल्या भरतनाट्य मंदिर इथं सुरू होता। कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 5ची होती आणि तो साधारणपणे 8 पर्यंत संपणं अपेक्षित होतं। कार्यक्रम संपत असतानाच म्हणजे त्या मंचावरती अश्विनी एकबोटे होत्या, त्यांचा परफॉर्मन्स सुरू होता आणि त्याच दरम्यान त्यांना तिथे हृदयविकाराचा हा धक्का आला। अर्थात हा तीव्र स्वरूपाचा अटॅक म्हणता येईल आणि त्याच ठिकाणी त्या कोसळल्या। तातडीनं त्यांना नजीकच्या गोरे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तिथे जाताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। कार्यक्रम सुरू असताना हा सगळा म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं निधन होणं हे निश्चितपणे धक्कादायक बाब म्हणावं लागेल। वयाची 44 वर्ष त्यांचं वय होतं। गेली अनेक वर्ष आपण त्यांना एक रंगकर्मी म्हणून, एक अभिनेत्री म्हणून, एक आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांना म्हणजे खास करून नृत्याच्या कार्यक्रमांना त्यांची असलेली उपस्थिती, अशा कलावंत म्हणून आपण त्यांना पाहत आलो आणि आज त्यांचं अशा पद्धतीनं धक्कादायक असं निधन झालेलं आहे। खरं अरुण, धक्कादायक आणि आकस्मिक निधनामुळे चित्रपटसृष्टी असेल, नाटकसृष्टी असेल, सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय। खरं तर महाराष्ट्र या गुणी अभिनेत्रीला गेल्या काही वर्षांपासून ओळखतो। मग त्यांची ती ओळख सिरियलमधली असेल, नाटकांमधली असेल, मालिकांमधली असेल किंवा रंगमंचावरती त्या नृत्याविष्कार करताना महाराष्ट्राने त्यांना पाहिलंय। मात्र त्यांची ही एक्झिट चटका लावून जाणारी आहे। त्यांच्यासोबत आणखीन कोणी होतं का या कार्यक्रमासाठी? खरं तर आता म्हणजे हा जो कार्यक्रम आहे तो पुण्यातल्या भरतनाट्यमध्ये सुरू होता आणि या कार्यक्रमानंतर लगेचच हेराम नथुरामचा प्रयोग पुण्यात होणार होता। शरद पोंक्षे जे आहेत त्यांचे जवळचे मित्र समजले जातात। म्हणजे शरद पोंक्षेंनी देखील आता अलीकडे त्यांचा उल्लेख केला होता एका कार्यक्रमाच्या निमित्ताने। त्यांचं बोलणं देखील झालं होतं, मात्र शरदचा पुढचा प्रयोग असल्या कारणाने थोडासा तो थकला होता, म्हणून मग त्या अश्विनी यांच्या कार्यक्रमाला तो तिथे उपस्थित राहू शकत नाही असं देखील त्यांचं बोलणं झालं होतं आणि तो आराम करायला म्हणून वर गेला होता आणि त्या दरम्यान हे सगळं घडलंय। अनेक पुण्यातले नाट्य आणि रसिक यावेळी भरतनाट्य मंदिरमध्ये होते आणि इतर कलावंत जे आहेत ते कार्यक्रमातले त्या ठिकाणी होते। अचानकपणे हे सगळं घडलं, तर घडलं असताना कुणाच्याच म्हणजे नेमकं काय घडतं हे सगळ्यांसाठीच खरं तर हा धक्का होता। आकस्मिक पद्धतीनं घडलेली ही घटना होती आणि त्यातनं सावरणं देखील खरोखर अवघड होतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यांचं निधन झालं। धन्यवाद अरुण, या सविस्तर माहितीसाठी। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रशांत, अतिशय धक्कादायक आणि तितकीच चटका लावणारी बातमी आहे। अगदीच भूषण, अवघी जी रंगभूमी आहे, अवघं जे सिनेसृष्टी आहे, तर अश्विनीचं नुकतंच आलेलं नाटक होतं की एका क्षणात ही बातमी सगळ्या रसिकांपर्यंत पोहोचली आणि अश्विनी जी एक अस्सल रंगकर्मी म्हणून ओळखली जाते की जरूर मालिकांमध्ये, अनेक मालिकांमध्ये ती आपल्याला दिसायची, सिनेमांमधनंही ती आपल्याला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसायची। मात्र नृत्य आणि रंगभूमी हे अश्विनीचं खरं प्रेम होतं। सुरुवातीच्या काळात पुण्यामध्ये स्ट्रगल केल्यानंतर अश्विनीचा पुणे, मुंबई, पुणे असा हा प्रवास सुरू होता। आत्ता कुठे तिचं आपण म्हणूया की जे करिअर जे आहे ते मार्गाला लागलेलं होतं। वेगवेगळ्या भूमिकांमधनं, वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधनं तितक्याच आत्मविश्वासाने अश्विनी आपल्याला दिसायची। मग मालिकांमध्ये असेल किंवा रंगभूमीवर असेल किंवा नृत्याचे वेगवेगळे शो, की अशा कलाकाराला अशा प्रकारे त्यांची एक्झिट व्हावी की रंगभूमीवरती की जो तिचा आवडता छंद होता आणि नृत्याचा जातचा कार्यक्रम होता,
तिचं फेसबुकवर जर तुम्ही अपडेट बघितलं की ती सारखी अपडेट असायची रसिकांची आणि नेहमी सांगायची की नृत्याविषयीचं तिचं जे प्रेम आहे, रंगभूमीविषयी तिचं जे प्रेम आहे, वेळोवेळी आपल्या भावना व्यक्त करायची. आज सगळे शॉक झालेले आहेत. अनेक रंगकर्मी असतील किंवा तिच्यासोबत अनेक नायिका त्यांच्या प्रशांत, आपण चर्चा करूयात, मात्र त्यापूर्वी अभिनेते सुबोध भावे सध्या आपल्या संपर्कात आहेत. सुबोध, खरं तर चटका लावणारी एक्झिट आहे, काय आठवणी सांगाल अश्विनीच्या? नाही, प्रश्नच नाही. माझ्या आठवणीतली अश्विनी ही काय म्हणतात, पटकन समोरच्यावरती प्रभाव पाडणार असं तिचं व्यक्तिमत्व होतं. पुण्यात असल्यापासून मी तिचं काम बघत आलो. पूर्वी प्रायोगिक नाटकातनं ती कामं करत होती, त्याच्यानंतर सिरियल, नाटक, कुठलंही तिने व्यावसायिक नाटक क्षेत्र सोडलं नव्हतं. आणि मला असं वाटतं उत्तम नृत्यांगना होती ती, त्याचबरोबर उत्तम अभिनेत्री होती आणि उत्तम व्यक्ती होती. म्हणजे जी एनर्जी ती सेटवरती घेऊन यायची किंवा तिकडे घेऊन यायची, तिला तोड नव्हती. आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं तेव्हा आम्ही नंदादीप नावाची एक सिरियल केली होती, ज्याच्यात ती आमच्या बरोबर होती. आणि त्याच्यानंतर या गोजीरवाण्या घरात नावाची एक मालिका करत होतो, ज्याच्यात अश्विनी माझी आई झाली होती. सो त्या काळात मराठीमध्ये गाजलेली एक अत्यंत मालिका होती, त्याच्यात आम्ही काम केलं होतं. नंतर जरी आम्ही एकत्र काम करण्याचा फार योग आला नसला तरी सुद्धा तिचं काम मी वेळोवेळी बघत होतो. आणि अश्विनीचं काम समोर सुरू झालं की शक्यतो मी ते बघत बसायचो, कारण फार मनापासून अप्रतिम काम करणारी अशी ती मुलगी होती, आमची मैत्रीण होती. आणि आता घरात असताना मला ती बातमी कळली तर माझा खरं तर विश्वास बसत नाही आणि मला असं वाटतं की माझ्या हृदयाचे ठोके वाढलेत. म्हणजे इतकी गुणी, इतकी खऱ्या अर्थाने उत्साही, सगळ्यांवरती प्रेम करणारी एक उत्तम माणूस, एक उत्तम अभिनेत्री, एक उत्तम कलाकार अशी अचानक कशी काय एक्झिट घेऊ शकते? आणि तिला म्हणजे ती ज्या पद्धतीने ती रियाज करत होती तर तिला काही हार्टचा त्रास आहे वगैरे असं कधी काही आमच्या ऐकिवात आलं नाही किंवा असं काही आलं नाही. आणि अचानक ऑल ऑफ अ सडन भैरवी चालू होती त्या कार्यक्रमात, असं मी ऐकलं की ती भैरवी चालू असताना गेली. म्हणजे तिने निवडली ती पण वेळ काय निवडली त्या एक्झिटची तिच्या स्टेजवरनं. पण ते किती काय म्हणतात, कथा कादंबऱ्यात वाचायला तरी ते फार चांगलं वाटत असलं तरी प्रत्यक्षात तिचा मुलगा माझ्याबरोबर लोकमान्य टिळकमध्ये माझ्या मुलाची तिने भूमिका केली होती. आणि तेव्हा मला अश्विनी सेटवरती आलं, मला आठवत आहे की तिने मला सांगितलं होतं की प्लीज त्याला सांभाळून घे. मी म्हटलं का असं काय करतेस, त्याला इतका छोटा असल्यापासून मी बघतोय की आता तो मोठा झाला आणि तो लोकमान्याचा मुलगा म्हणून काम करतोय, तर डोंट वरी, तू त्याला निश्चिंतपणे सोडून जा सेटवरती, त्याला आम्ही सगळेजण सांभाळून ठेवतो. तर तिला म्हणजे काय म्हणतात, जी जी नाती तिने जोडली होती तिच्या आयुष्यात, ती सगळी नाती तिने शेवटपर्यंत टिकवली होती. म्हणजे आम्ही रोज जरी एकमेकांशी फोनवरती बोलत नसलो किंवा एकमेकांना भेटत नसलो तरी सुद्धा जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा आम्ही तिथनं सुरू करायचो गप्पा मारायला, जिथे आम्ही शेवट थांबलेलो. तर मला खरंच असं वाटतं की अत्यंत विश्वास न बसणारी अशी गोष्ट, आणि असं खरंच वाटतं की हे स्वप्न असावं आणि उद्या सकाळी उठल्यानंतर अश्विनीचा फोन यावा आणि मनमुराद हसत गप्पा माराव्यात असं मला वाटतं. म्हणजे खरंच विश्वास ठेवावा असं वाटत नाही बातमीवर. खरंय सुबोध, कोणाचाच विश्वास खरं तर बसत नाहीये. कुठेतरी कारकीर्द बहरत असताना अचानक एक्झिट घेतल्यामुळे सगळ्यांनाच चटका लागलेला आहे तिच्या एक्झिटचा. धन्यवाद आमच्याशी सविस्तर बोलात त्याबद्दल. अश्विनी एकबोटेंच्या या आकस्मिक निधनामुळे सिनेसृष्टी असेल किंवा नाट्यसृष्टी असेल, सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. आत्ताची महत्त्वाची बातमी, अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं पुण्यात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय. एका कार्यक्रमासाठी त्या पुण्यातल्या भरतनाट्य मंदिरात आल्या होत्या आणि हा कार्यक्रम सुरू असतानाच त्यांचं निधन झालं. त्यांच्या या आकस्मिक निधनामुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय. वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी त्यांनी एक्झिट घेतली आहे. त्यांची अनेक नाटकं गाजली, सिरियल्स गाजल्या. राधाई बाबरी, दुहेरी, दुर्वा अशा अनेक सिरियलमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. त्याचबरोबर एका क्षणात ह्यांची गोष्ट ही त्यांची काही गाजलेली नाटकं, डेब्यू, महागुरु हे गाजलेले चित्रपट, बावरे, प्रेम हे, तप्तपदी, अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. क्षण हा मोहाचा हायकमांड, अश्विनी एकबोटेंच्या अचानक जाण्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय.
अश्विनी एकबोटे यांच्या जाण्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. खरं तर खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द बहरत होती, वेगवेगळ्या भूमिका त्यांना मिळत होत्या आणि मोठा धक्का सगळ्यांना बसलाय. त्या तिघांची गोष्ट, त्याचबरोबर एका क्षणात या नाटकांमधून त्या महत्त्वाच्या भूमिका साकारत होत्या. आज पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी त्या उपस्थित होत्या आणि कार्यक्रम संपत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना जवळच्याच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यामुळे त्यांची ही अचानक एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली आहे. एक गुणी अभिनेत्री म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखायचा. एक उत्कृष्ट नृत्यांगना त्या होत्या. एका क्षणाचे लेखक संदीप जंगम सध्या आपल्यासोबत आहेत. संदीप, अश्विनी एकबोटेंची ही एक्झिट सगळ्यांना चटका लावणारी आहे. तुमच्या नाटकात त्या काम करत होत्या, काय आठवणी सांगाल अश्विनी एकबोटेंच्या? अश्विनीने खूप मध्यवर्ती भूमिका तिची प्रामुख्याने त्या नाटकात होती आणि तिने काम केलं होतं. मी जेव्हा आता व्हॉट्सअपवर पहिल्यांदा खरं ती बातमी पाहिली आणि बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की काहीतरी चुकीची बातमी आहे, म्हणून मी खरं तर अश्विनीलाच फोन लावणार होतो. त्याआधी मी माझ्या एका मित्राशी खात्री केली आणि जेव्हा मला कळलं की भरतनाट्यममध्ये हा प्रयोग सुरू असताना ही सगळी घटना घडली, ऍक्च्युली मला खूप ह्या सगळ्या प्रकारांना खरं खूप भावनिक व्हायला झालं. कारण अश्विनीने त्या एका क्षणाच्या नाटका आधीपासून मी पुण्यात असताना पासून अश्विनीला ओळखत होतो. गेले कित्येक वर्षांची आमची ओळख आहे आणि नाटक हा खरं तर तिचा जीव की प्राण होता. नाटकासाठी नंतर ती मालिका आणि चित्रपट ह्या गोष्टींकडे वळली, पण खरं नाटकावर जीवापासून प्रेम करणारी अशी अभिनेत्री अश्विनी होती. आणि होती म्हणताना पण आता खूप गैवारायला होतंय. आणि बऱ्याचशा आठवणी नाटक करताना रिहर्सल्स पासनं किंवा नाटक वाचनापासनं अगदी नाटकाच्या सादरीकरणापर्यंतची तिची इतकी इन्व्हॉल्वमेंट ह्या सगळ्या प्रकारामध्ये असायची आणि सगळ्या गोष्टी बाजूला करून पहिलं नाटक हे प्रथम प्राधान्य, अशा पद्धतीची ती खूप गुणी अभिनेत्री होती म्हणताना आता खूप दुःख होते खरं तर या सगळ्या प्रकारात. खरे संदीप, धन्यवाद आमच्याशी सविस्तर बोला त्याबद्दल. कोणाचाही विश्वास खरं तर या बातमीवरती बसत नाहीये, मात्र अश्विनी एकबोटे यांच्या जाण्यानं एक मोठी हानी मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीची झाली आहे. नक्कीच. अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं आकस्मिक निधन झालंय. पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं. पुण्यातल्या भरतनाट्य मंदिरात नाट्य त्रिविधा या कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. तिथेच त्यांचं निधन झालं. विविध मराठी मालिका, नाटकं आणि चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका कार्यक्रमात सहभाग घेणं सुरू केलं. त्या भरतनाट्यमही शिकल्या होत्या. रंगमंचाशी जोडलेल्या या गुणी अभिनेत्रीची रंगमंदिरात उपस्थित असतानाच अशी अचानक एक्झिट होणं सर्वांनाच चटका लावून गेलाय. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, सगळ्यांनाच चटका लावणारी अशी एक्झिट आहे. एक गुणी अभिनेत्री म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखत होता. अगदी भूषण, की एक जो प्रवास की जो ऐन बहरात आला होता, आपण म्हणूया की असा जो कलाकाराचं एक स्वप्न असतं की आपण कुठेतरी स्थिर स्थावर व्हायला हवं, प्रेक्षकांनी आपल्याला आपल्या कामाचं कौतुक करायला हवं, कारण एक स्ट्रगलर म्हणून तुमचं या क्षेत्रामध्ये कोणीही नसताना अशा प्रकारे तुम्ही समोर येणं आणि प्रेक्षकांची तुमची एक वेगळी केमिस्ट्री जोडणं खूप कष्ट असतात. प्रत्येकाचा वेगवेगळा प्रवास असतो. त्यातूनच अश्विनी एकबोटे हेही नाव आपल्याला म्हणता येईल. मात्र दुर्दैव म्हणूया आपल्या सगळ्यांचं की अशा प्रकारे की भरतनाट्य मंदिरामध्ये की जिथे नाट्य त्रिविधा हा कार्यक्रम होता आणि त्याच्याच भैरवीच्या वेळेला अश्विनीला अशा प्रकारे हृदयविकाराचा झटका यावा आणि तिनं आपल्या या सगळ्यांना, तिच्या चाहत्यांना, नक्कीच तिचे जे सहकलाकार आहेत अनेकांची यावेळी बोलणं होत आहे. मात्र काहीच अनेकांना बोलवत नाहीये, शब्द सुचत नाहीये की अशी अभिनेत्री की जी सदा हसतमुख राहते, आपल्याशी दररोज प्रत्यक्ष बोलत असते, भेटत असते आणि तिनं असं अचानक एकाएकी जावं, खरं तर एक खूप मोठा एक धक्का आहे संपूर्ण इंडस्ट्रीसाठी. खरे प्रशांत, एक ताकदवान अभिनेत्री म्हणून खरं तर तिची ओळख होती. तिला आता खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या भूमिका मिळायला लागल्या होत्या आणि त्यात तिचं असं अचानक जाणं सगळ्यांना चटका लावून गेलाय. प्रशांत, अश्विनी एकबोटेंच्या काही गाजलेल्या नाटकांबद्दल सांगू शकशील?
नक्की नक्की. त्या तिघांची गोष्ट हे जे नाटक आहे की शरद पोंक्षेंसोबत अश्विनीचं हे नाटक प्रेक्षकांनी खूप या नाटकाचं कौतुक केलेलं होतं आणि याच नाटकाची एक आठवण सांगावीशी वाटते की रंगीत तालमेला की जो कलाकार प्राथमिक स्तरावरनं पुढे आल्यानंतर की त्याची मानसिकता नक्की कशी असते हे सगळं अश्विनींनी स्वतः अनुभवलेलं होतं. रिहर्सलच्या वेळेस एक नवीन नवखीच अभिनेत्री त्या नाटकामध्ये होती. शरद पोंक्षे सारखे कसलेले कलाकार होते, त्यामुळे तिचं टेन्शन साहजिकच रिहर्सलच्या वेळी जाणवत होतं आणि तिची थोडक्यात म्हणूया की काही इतर जे सहकलाकार आहेत फिरकी घेण्याचं काम करत होते. मात्र अश्विनी, मी प्रत्यक्ष ते डोळ्यांनी पाहिलेलं आहे की अश्विनीनं तिला धीर देत की हे असं तुला जर या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर तुला स्वतःचा आत्मविश्वास हाच फक्त उपयोगी पडत असतो असे धीराचे बोल त्या त्या क्षणी खरं तर अशा नव्या कलाकारांना मिळणं खूप मौलाचे क्षण असतात. खूप मोलाचा हा पाठिंबा असतो. प्रत्येकाला नवख्या कलाकारांना असे आपले जे वरिष्ठ कलाकार असतात, ज्येष्ठ कलाकार असतात भेटत नाहीत. मात्र अश्विनीने तिला ज्या प्रकारे धीर दिलेला होता तिच्यासाठी म्हणजे ती एक नवीन कलाकार असूनही तिच्यासाठी हे करत तिने जो धीर दिला होता, तिने जो पाठिंबा व्यक्त केला होता, तिच्याप्रती जो आत्मविश्वास दाखवलेला होता, त्यातूनच त्या नवख्या मुलीने तोही अनेक नंतरचे जे प्रयोग आहेत ते गाजवलेले होते. त्यामुळे अश्विनी म्हणूया की जी सहकलाकारांमध्ये लोकप्रिय होतीच होती, मात्र एक माणूस म्हणून, एक उत्साही रंगकर्मी म्हणून अश्विनीचं नाव घेतलं जातं की मालिका, सिनेमा, नाटक एवढ्या पुरतेच न थांबता अश्विनी स्टेजवरती परफॉर्म करणं हा तिचा एक वेगळा छंद होता आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारचे नृत्याच्या कार्यक्रमांमध्ये अश्विनी आपल्याला वेळोवेळी दिसायची. अगदी दिल्लीपासून ते अगदी पुण्या मुंबईमध्ये तर तिचे अनेक शो व्हायचे. मात्र इतरत्रही अशा प्रकारचे नृत्याचे कार्यक्रम करायला मिळावेत असा तिचा नेहमीच आग्रह असायचा. भूषण, धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.